सॅटर्डेला भेटून तुम्ही मंगळवारची मीटिंग ठेवणार असं सांगितलं. दुसरा मंगळवार सर अशाला धरून अजून एक मुद्दा आहे, त्या पाटोळ्याचाच आहे. म्हणजे तुम्हाला पाडा वाचावा केवढा ठाण्यात इथे तुम्ही आव्हाड साहेबांच्या ऑफिस जवळ गेला, श्रीकृष्ण स्वीट ना त्या गल्लीतलं, ती श्रीकृष्ण स्वीटची अख्खी बिल्डिंग खाली आहे. पूर्ण पडायला आलेली बिल्डिंग आहे. श्रीकृष्ण स्वीट चालण्यासाठी मागची 3 वर्ष लोक बाहेर आहेत. 3 वर्ष. आणि वागळेमध्ये एक बिल्डिंग अशी आहे की तिच्या एका घराचा फक्त छज्जिया पडला म्हणून अख्खी बिल्डिंग खाली करून सगळी लोक म्हणजे जवळजवळ 45 कुटुंब खाली मंदिरात झोपतात. आज दुजाभाव कशासाठी आहे? म्हणजे एक व्यापारी आहे तर ती बिल्डिंग मधली 3 वर्ष सगळी गरीब लोक घराच्या बाहेर आहेत, आणि दुसरीकडे एक स्लॅब पडला म्हणून 45 कुटुंब बळजबरी बाहेर काढली. तिथल्या शिवसेनेच्या नगरसेवकांना ती बिल्डिंग पाडून तिथे नवीन बिल्डिंग उभी करायची. ते 45 कुटुंबांचा काय दोष आहे? त्यांना चान्सच देत नाहीये. म्हणजे असं जर ठाण्यामध्ये चालू असेल याचा अर्थ काय लेवलला ठाण्याचा भ्रष्टाचार सर वाढलाय. सर याच्यावर मला असं वाटतंय की मी वारंवार तुम्हाला सांगतो, हायकोर्टाने ताशोरे ओढल्याच्या नंतरही अनधिकृत बांधकाम ठाण्यात चालू आहे. दिव्यामध्ये सर्रास अनधिकृत बांधकाम चालू आहे. मी 5 वेळा तुमच्याकडे आलो सर, न्यायाची अपेक्षा घेत नाही. आणि आपण मला फीडबॅक दिला की त्याच्यावर कारवाई सर कारवाई झाली आणि परत ते रूम चालू झाले. मी तुम्हाला काय म्हटलं की सर पूर्ण तोडा. मी तुम्हाला सांगितलं सर पूर्ण तोडा, पण पुन्हा ते चालू झाले. आम्ही निश्चित तोडणार. मला वाटतं एक विषयावरती आता आपले चर्चासत्र जो चायची चर्चा असं झालं. मला असं वाटतं ही सर्वात गंभीर बाब आहे. त्या हॉस्पिटलमध्ये 2 महिलांचा मृत्यू झाला आणि आपल्या अधिकाऱ्यांनी तिकडे पैसे घेऊन त्या ठिकाणी ते अनधिकृत बांधकाम वाचवण्याचा प्रयत्न केलेला आहे. एका गुगे स्वतः त्या साहेब रायटिंग मध्ये, आणि साहेब लोकायुक्ताकडे तक्रार जाते, तुमच्याकडे तक्रार जाते, बाकीच्या इतर ठिकाणी जाते. 6 महिने आपण त्यावर कारवाई करत नाही. एवढी गंभीर घटना असताना काय प्रॉब्लेम काय? निश्चित कारवाई झालेली आहे त्या प्रकरणात. मला बिलकुल माहिती आहे साहेब अर्धवट तोडलं, त्यानंतर त्यांनी पक्क बांधलं. आणि मग आपण जेव्हा मला भेटले होते तेव्हा मी सांगितला होता की याच्या पुढे जेव्हा कारवाई होईल तुमची उपस्थितीमध्ये होईल. हा सुद्धा मी तुम्हाला सांगितला होता. साहेब तुम्ही मंगळवारी सांगितलं मी सगळ्या अधिकाऱ्यांना बोलवतो, मी मीटिंग घेतो. तर नव्हता मी मंगळवारी, काहीतरी होऊ शकते ना. दुसरा मंगळवार मी वाट बघते तुमच्या कॉलची. मी गायकवाड साहेबांना मी पण ठीक आहे यांची उपस्थितीमध्येच आम्ही पाठवतो पुन्हा. धन्यवाद साहेब. साहेब आता तुम्हाला सांगतो, म्हणजे आज या महानगरपालिकेत 41 वर्ष या महानगरपालिकेला झाली पूर्ण, आणि त्या वर्धापन दिनाच्या दिवशीच या ठिकाणी या महानगरपालिकेमध्ये एका अधिकाऱ्याला पैसे घेताना पकडलं. साहेब एवढी गंभीर बाब आहे. आणि कित्येक असे अधिकारी आहेत की या ठिकाणी फक्त सुपाऱ्या वाजवण्याचं साहेब काम करतात, आणि आपण हातबलतेने सर्व बघतोय सर. आणि जसं पक्षाचे कार्यकर्ते कसे असतात तसे काम करतात आपले अधिकारी. नाही तर मी तुम्हाला त्याशी पण बोललो की सर नाव बदलून टाका ना या महानगरपालिकेचं. बाबा हे एकनाथ शिंदे आणि मित्रमंडळ, म्हणजे आम्ही तरी समजू बाबा हे तुम्ही त्यांची चाकरी करताय म्हणून. काय चाललेलं काय साहेब? आम्ही पण या महापालिकेमध्ये राहिलोय. मी महापौर होतो, आमदार होतो, सर्व खासदार, हे सर्व आव्हाड साहेब असेल तिथे बसलेले सर्व आम्ही 30-35 वर्ष साहेब काम करतोय साहेब. आम्हाला पण लाज वाटते साहेब. आम्हाला हे आवडत नाही की महानगरपालिकेची आज एवढी या ठिकाणी सर्व महाराष्ट्रामध्ये हे होते. पण हे कुठेतरी साहेब थांबवलं पाहिजे की नाही साहेब? यामध्ये तुमचा सहभाग नसेल पण हे जे काय आज 10 वर्ष 15 वर्ष एकेका खात्यामध्ये साहेब हे अधिकारी त्या ठिकाणी बसलेले आहेत. तुम्ही बदली केली, तुम्हाला एक फोन येतो, अहो ते करून टाका ना, लगेच तुमची ऑर्डर होते, त्या अधिकाऱ्याला कामावर घेतलं. तर काय चाललंय साहेब? साहेब महापालिका लुटून खाल्ली साहेब. 5 वर्ष ऑडिट नाही. आज तुम्हाला सांगतो 337 कोटीचं कुठे गेले पैसे साहेब? कोणाच्या खिशात गेले? हे काय चाललंय साहेब? हे आम्ही उघड्या डोळ्याने बघायचं का साहेब? आम्ही पण या महापालिकेमध्ये 35 वर्ष काम केलेली आम्ही लोक नाही झालाय हा कसे आपण सांगत आहे? मी सांगतो तुम्हाला 5 वर्ष ऑडिट झालेलंच नाही साहेब. नाही ऑडिट द्या अहवाल तुम्ही आम्हाला. नाही ऑडिट झालं नाही हे तुम्ही किंवा राजन विचारे साहेब बोलतात, तुम्ही बोलताय ते सोडून द्या. असं भाजपचे आमदार संजय केळकर विधिमंडळात बोलले. मी उत्तर देतो ना. मी तेव्हाही उत्तर विधानसभेला सादर केला होता आणि त्याची प्रत पुन्हा आपल्याला सादर करतो की आमचा ऑडिट निश्चितरित्या झालेला आहे. मागील 2 वर्षाचा फक्त ऑडिट पेंडिंग आहे. तो सुद्धा 2 वर्ष आहे. 2 म्हणजे मोदी गोष्ट आहे का? 2 वर्ष काय कमी आहे का? मोठेपणा आहे का? काय झाला की कोविड असल्यामुळे साधारणतः सगळी महानगरपालिकामध्ये ही कालावधी लागली, आणि त्याच्या जेव्हा माननीय आमदार साहेबांनी हा विषय उचलला तेव्हापासून आपण युद्ध पातळीवर हा विषय घेतलाय आणि आश्वासन दिलं आहे माननीय विधानसभेला की यावर्षी डिसेंबर पर्यंत आम्ही अद्यावत करून देणार आहे.
पण सर माझं मत आहे, खर्च एक आहे जो दरवर्षी होतो. तुम्ही दरवर्षी नवीन अर्थसंकल्प सादर करता. ज्या वेळेला अर्थसंकल्प सादर करतो त्यावेळेला मागच्या वर्षीचं ऑडिट घ्यायला प्रॉब्लेम काय, आपण 2-2 वर्ष का चालतो? म्हणजे मला पडलेला हा प्रश्न आहे की 2-2 वर्ष वाट कोणाची बघतो आपण ऑडिट? त्याचा रिझन काय आहे की ऑडिट करायला आपल्याला सर्वात अगोदर आपण स्वतः करतो, मग लोकल फंड ऑडिट होतो. त्याचे नंतर त्याचे जेवढे मुद्दे आहेत, त्याचे जेवढे पॅरा आहेत, त्याचं वाचन करून आपण त्याला फायनल करतो. सो असं नाही की ऑडिट नाही झाला आहे, ऑडिटचं वाचन नाही झालं आहे, त्याचे पॅरांचं निराकरण नाही झालं आहे, म्हणून हा प्रश्न पडतो. पण सर हे मागच्या अनेक वर्षापासून वेळेत होतंय ना. ह्या मागच्या 5 वर्षापासून जेव्हापासून बॉडी नाहीये महानगरपालिकेची तेव्हापासून या गोष्टी जास्त वाढायला लागल्यात. असं वाटत नाहीये का की महानगरपालिकेवर कोणाचा वचकच नाही मी राहिला? आपल्याला आश्वस्त करतो की 2-3 महिने म्हणजे डिसेंबर एंड पर्यंत निश्चितरित्या अद्ययावत होईल. चला, ठीक आहे. आणि सगळे 337 कोटीचं काय मला नाही कल्पना ज्याचा हिसाब अजूनही आपल्याला मिळत नाही. कोणता 337. जे आज आपल्याकडे हे जी काय हे आहेत त्याचा हिसाबच नाही साहेब. आपल्याकडे पैसे गेले कुठे, हे त्याचा ताळमेळ कुठे बसतोय साहेब? तसा विषय असेल तर मी बताइए आपको मालूम है. सर अभी आपने स्पेसिफिक कहा तो एखादी गोष्ट स्पेसिफिक महानगरपालिकेने सोडवली आहे हे जरा मला सांगावं. म्हणजे म्हणजे आता शहर विकास विभागापासून जर सुरू केलं आरोग्य खात्यापासून ते तळापर्यंत